शहराच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून आपण नेहमीच सर्वतोपरी सहकार्य करून शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी, प्रस्तावित कामांची मंजुरी यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करू, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बच्चू कडू यांनी मंगळवारी येथे केले। अकोला महानगरपालिकेतर्फे अमृत योजना अंतर्गत शिलोडा येथील 30 MLD आणि उमरी येथील 7 MLD मलजल शुद्धीकरण केंद्राचे अर्थात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प लोकार्पण मंगळवारी पालकमंत्री कडू यांच्या हस्ते करण्यात आले। या लोकार्पण सोहळ्यास महापौर अर्चना मसने, डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू विलास भाले, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी नीमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर मोनिका राऊत, उपमहापौर राजेंद्र गिरी, स्थायी समिती सभापती संजय बडोणे, मनपा उपायुक्त डॉक्टर पंकज जावळे, कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे प्रामुख्याने उपस्थित होते। अकोला महानगरपालिकेने अमृत योजनेअंतर्गत शुद्ध होणारे सांडपाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील 600 एकर जमिनीच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम प्रेरणादायी आहे। यावेळी महापौर अर्चना मसने यांचेही समयोचित भाषणे झाली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय अग्रवाल यांनी तर संचालन अभियंता अजय मालोकार यांनी केले। तिच्या भूमिगत गटार योजनेची आता त्याचा शुभारंभ झाला। मला वाटतं महानगरपालिकेने केलेलं अतिशय चांगलं काम आज त्याची सुरुवात झाली। मी त्यांचं अभिनंदनही करतो आणि यामधून अधिक काय चांगलं करता येईल, कारण PKVची आता काही भूतच जमीन भिजता आहे आणि त्या सिल्लोडच्या तिकडल्या भागातलं पाणी इकडे कसं आणता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करू। मोरणा नदीच्या संदर्भातला विषय आदित्यजी ठाकरे यांच्याकडे मीटिंग लावून आपण लगेच निकाली लावणार आहोत आणि पशु महाविद्यालयाचे सुद्धा कॅबिनेटकडे प्रस्ताव अजून केंद्राला आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करू। एक चांगली योजना या शहराला भेटली, त्याच्या माध्यमातून वाया जाणारं पाणी पुन्हा आता कामाला लागणार आहे, याचा निश्चितच आम्हाला आनंद आहे।